तर भावानो, मी आज ही एक बुक आणलं आहे ॲटॉमिक हॅबिट्स म्हणून. तर आज मी स्वारगेटला गेलो ना, म्हणलं असंच काहीतरी फिरून येऊया. आणि त्यानंतर मी स्वारगेटला गेलो आणि बघितलं हे बुक एक आहे. तर त्याचं असंच त्याच्या पाठीमागं तुम्हाला दिसतंच काय त्यामध्ये म्हणजे काय काय आहे, म्हणजे कोण वाचू शकतं, कोणाबद्दल आहे. आणि म्हणजे मेन मुद्दा काय आहे की हे बुक घेण्यामागचा, तर आपली जी आत्ताची जी करंटची लाईफस्टाईल आहे, तर त्याच्यामध्ये माणूस म्हणजे कोण पण असो, ते काय आहे की सकाळ संध्याकाळ फोन वापरणं, म्हणजे फोन वापरणं काही चुकीचं नाही, पण त्याला एक लिमिट पाहिजे. म्हणजे आपलं काय आहे, आपले जी ह्युमन आहे, जी स्ट्रक्चर आहे, ह्युमन स्ट्रक्चर, ते बेसिकली 24 तास फोन वापरण्यासाठी नाही बनवलं. म्हणजे जेवढ्या आपण नॅचरल गोष्टीमध्ये राहतो ना, तेवढंच बरं आहे. म्हणजे आपल्या अवतीभोवती पण, म्हणजे आता फोनमध्येच बघितलं तर तुम्ही किती रेडिएशन निघतं, खूप गोष्टी आहेत तशा. आणि आपण ज्या रोज रील्स बघतो, म्हणजे आता इंस्टाग्राम आणि फेसबुकसारखे जे ॲप्स आहेत, ते बऱ्यापैकी तुम्हाला असं त्यांचं बेसिकली जे अल्गोरिदम आहे ना, की तुम्हाला 1-2 तास असं तुम्हाला कळून पण देणार नाहीत की ते, म्हणजे तुम्हाला त्या काय म्हणतात लूपमध्ये त्यांनी अडकवून ठेवले. आणि ह्याच्यातनं जर बाहेर निघायचं असलं तर स्वतःला पण माइंड कंट्रोल पाहिजे. त्याच्यामुळे मी ही बुक आणलं आहे थोडं. आणि मेन गोष्ट काय, आपल्या डोळ्यांना पण आपल्याला थोडं कसं शांत ठेवायचं. म्हणजे आपण रिडिंग केलं तर आपले डोळे आपोआपच शांत होतात. आणि मेन गोष्ट काय, काय काय जण म्हणतात की बुक आणायचं म्हणजे तुम्ही व्हर्च्युअली पण बुक डाउनलोड करून ते फोनवरनं पण तुम्ही रीड करू शकता. पण माझं काय म्हणणं आहे की तुम्ही फिजिकल कॉपीच, म्हणजे तुम्ही कसं घेताय त्याच्यावर आहे, घ्या. म्हणजे प्रेफर्ड मी तर तेच करतो. तर आजच्यासाठी एवढंच. आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला असेल तर, आणि शेअर करा. चला, बाय.